बर, कोणाची हवा इकडे चालू सध्या? इकडे सध्याला आता राष्ट्रवादीची हवा चालू आहे। कुठल्या राष्ट्रवादी, तुतारी का घड्याळ? घड्याळाची हवा चालू आहे। खाली का वरी? चौकडूनच म्हणजे हाँ कोई सही बोल रहा नहीं। हाँ पैसे के पीछे पड़े वाले हैं। पैसा जो देगा वो चुन के आएगा। हाँ हाँ ये धारून की दिशा तो ऐसी हो गई हाँ कि बस रोड पे चलने को काम के रोड नहीं रह गए। रोड अभी रोड हो गया ना ये करने का एक होगा। गली कुची में देखो क्या हाल है। गली कुची में देखो क्या हाल है। विकी आकाश विकी चव्हाण। काय अनुभव आहे त्यांना कामाचा? कामाचा अनुभव आज म्हणजे ही कंडिशन आताच उभा राहिलेत, पण अनुभव असा आहे की सगळ्यांच्या चर्चेत फक्त आणि त्यांचंच नाव आहे, कारण ते असे उमेदवार आहेत की ते काहीतरी करून दाखवतील। कौन होना आपको? बीजेपी आएंगे खाते को बीजेपी। हाँ गप्पार वतींचीच आहे। बर, आणि अध्यक्ष पदाची? बालाभाऊ जाधव। बालाभाऊ जाधव कशा? सगळ्याला म्हणलो, सगळे आधी म्हणतो आम्ही सत्तेवर नाहीत आता। आमची सत्ता गेली, आता काय राहिलं? बघूया निवडून आले। आता मतदान मागायला येतात ना तुम्हाला? येतात ना। मग त्यावेळेस तुम्ही सांगत काय नाही का? सांगायचं? त्याला दिसत नाही का? हा दिसत नाही का त्याला? तुम्ही सांगा ना मला। प- तुम्ही आता गल्लीत मी राहिले का नाही? हो हं? हो मग तुम्ही रोड फिड बघायले का नाही? कुठं काय कसं काय हा हा बघायले का नाही? मग काय करायचं आता आता मतदानाचं? काय करतो बघू आता जे नाही ना, जे योग्य काम करणार त्यालाच मतदान देणार लोक। नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का? पूर्वीचेच कोणी एखादा पूर्वीचाच नगराध्यक्ष होईल? नाही ना, 100% नवीनला चान्स भेटणार। नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा असावा, जे की बालासाहेब जाधव आहेत, त्यांना आम्ही पसंती करतो। जसं काहीतरी म्हणजे आमचं त्यांच्याकडून काहीतरी काम करून घ्यायची इच्छा होती, म्हणून आम्ही ते पाठिंबा त्यांना दिला। त्यांना आम्हाला करू म्हणून सांगितलं, पण निवडणूक चालू आहे ना आता? काय घेणं देणं घेणं देणं काहीच नाही. नाही। जेव्हा टाइम येईल टाकायचा तेव्हा बघू। बर, किल्ले धारूर नगर परिषद निवडणूक 2025 वार्ड क्रमांक 1 मध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण गेला भाग घेतला होता पाठीमागचा, जो होता किल्ले धारूर शहरातील मार्केटमधील। त्यानंतर आपण आता वार्ड निहाय या ठिकाणी जनतेचा कौल जाणून घेत आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत एक मामा आहेत, प्रथम त्यांचं परिचय जाणून घेऊयात। मग नाव सांगा। सय्यद मिठूल आला। बरं, आज तब्बल 9 वर्षानंतर किल्ले धारूरची नगर परिषद निवडणूक लागली आहे। यापूर्वीचे नगराध्यक्ष कशा प्रकारे त्यांचं कामकाज होतं, आणि आज जे काही उमेदवार आहेत अनेक या निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरले आहेत। तब्बल जवळपास चौरंगी पंचरंगी लढत या शहरामध्ये चालू आहे। कोण योग्य उमेदवार वाटतो आणि कुठल्या उमेदवाराकडून आपल्या जनतेचे प्रश्न सुटतील असं आपल्याला वाटतं? जो काम करते नेता आहेत ह्याच्या पाठीमागून कमी जास्ती झालेलं असतं काही थोडंफार, पण काम करणारा नेता जो आहे ते चांगल्या प्रकारे असावा, आणि काम करणारे जे आहेत ते भविष्य आता काही आम्हाला तर काही म्हाताऱ्या माणसाला पुढचं बोलता येत नाही। पण एक विषय आहे की बाबा आपल्याला कुठला तरी एकच एक जे उमेदवार आहे एकाच उमेदवाराला विजय करायचा, आणि एकच जो असा जे आहे की जनतेचं काम प्रश्न मार्गी लावू शकेल असा उमेदवार आपल्याला करायचा, तर कोण वाटतं आपल्याला? आता भविष्य काळामध्ये तर होणारा जे उमेदवार आहे ते काम करते याच्यामधून अर्जुनराव गायकवाड आहेत, त्यानंतर बालाभाऊ जाधव आहेत, रामचंद्र निर्मळ आहेत, की अपक्ष एक उमेदवार आहेत? कोण योग्य वाटते शहरामध्ये? जनतेचे प्रश्न सोडवू शकेल असा कुठला उमेदवार आहे यापैकी? राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, बीजेपी आएंगे खाते को बीजेपी। आपण आलो आहोत वार्ड क्रमांक 1 मध्ये। हा किती वार्ड क्रमांक किती आहे? एक आहे। आपण आपलं नाव? शेख आझर शेख गफार। शेख आझर, ह्या वार्डात कोणाची चर्चा चालू आहे? वार्डात चर्चा जी नगरसेवक आहे गफार वतींचीच आहे। बर, आणि अध्यक्ष पदाची? बालाभाऊ जाधव। बालाभाऊ जाधव कशामुळे? नवीन चेहरा आहे। नवीन चेहरा आहे। धन्यवाद। वार्ड क्रमांक किती आहे हा? 1 कोणाची चर्चा आहे वार्ड क्रमांक 1 मध्ये? 1 मध्ये राष्ट्रवादी। राष्ट्रवादी, घड्याळ का तुतारी? घड्याळ। देणारा का कशाला, म्हणजे काय? सगळ्यांनाच पाणी दिलं, नाल्या नीट केल्या, रोड नीट केले, मागून 25 वर्ष केलेलं आहे ना, तीच करणार पुढे, ते दुसरं काय करणार का? मग आता काय करायचं ठरवलंय? बघू आता जेव्हा पुरा पावसाळा गेला इतका चिखलात वागू बरीच जनावर नेता येत नाहीत, काढता येत नाहीत। बर,
तुमचं गायकवाड गल्ली मधले तुम्ही हा. तुम्ही कोणत्या नेत्याला म्हणले नाही का काय किंवा हे रस्ता- सगळ्याला म्हणलो सगळे आमचे म्हणतो आम्ही सत्तेवर नाहीत आता हा. आमची सत्ता गेली आता काय राहिलं बघूया निवडून आता आल्यावर मतदान मागायला येतात ना हो, तुम्हाला येतात ना मग त्यावेळेस तुम्ही सांगत काय नाही का सांगायचं त्याला दिसत नाही का हा दिसत नाही का त्याला तुम्ही सांगा ना मला क- तुम्ही आता गल्लीत फिरायले हो. फिरायले का नाही हो हं? हो मग तुम्ही रोड फिड बघायले का नाही कुठं काय कसं हा काय हा बघायले का नाही मग काय करायचं आता आता मतदानाचं काय करायचं बघू आता जे इच्छा चली एक एक कोणाची हवा आहे इकडं अरे घड़ी हा घड़ी घड़ी एक नंबर एक नंबर किसकी हवा है इधर इधर नीलेश ढगे नीलेश डगे जिलानी भाई मकानदार जिलानी भाई मकानदार ऊपर ऊपर अर्जुन बाप्पा ठीक आहे नमस्कार नमस्कार वार्ड क्रमांक किती हा या एक नंबर एक नंबर इकडे हवा कोणाची सध्या आमच्या घड्याळाची विक्की चव्हाण फक्त एकच आणि नावाची का बाला जाधव बर बर हा. अनुभव अनुभव चांगल्या अनुभवात नवीन आहे तडफदार आहेत हा. कोणता त्यांच्या मागे याप नाही नगरपालिकेत टिकून राहतील गावचा विकास करतील असं वाटतं तुम्हाला 100% विकास करणार किल्ले धारूर शहरातील वार्ड क्रमांक या ठिकाणी आहोत आपण. या ठिकाणी आपल्यासोबत महिला आहेत. या निवडणूक रणसंग्राममध्ये कोणाच्या बाजूने जनतेचा कौल आहे हे आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत. ताई नाव सांगा. पायल दत्तात्रय गायकवाड. बरं मतदानाला नाव आलंय का? नाही नाही आला अजून. नाही म्हणजे लावलंच नाही जनगणनेला. बरोबर. कोणाची चर्चा आहे या निवडणुकी आपल्या या वार्ड क्रमांक 1 मध्ये? आकाश विकी चव्हाण. काय अनुभव आहे त्यांना कामाचा? कामाचा अनुभव आज म्हणजे ही कंडिशन आताच उभा राहिलेत पण अनुभव असा आहे की सगळ्यांच्या चर्चेत फक्त आणि त्यांचंच नाव आहे कारण ते असे उमेदवार आहेत की ते काहीतरी करून दाखवतील. ताई नाव सांगा ताई. सुनीता आकाश चव्हाण. बरं. या वार्डामध्ये कोणाचं वातावरण आहे आणि कोण या आपल्या वार्डाचा विकास करू शकेल असं वाटतं आपल्याला? वार्डाचा तर विकास सगळेजणच करणार आहेत पण आकाश शाहूराव चव्हाण जे आहेत आणि गफ्फार भैया जे आहेत ते करू शकतील आणि बाला जाधव जे आहेत ते सर्वजणांचे आता सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा मग आता यांच्या नागरिकांच्या जे समस्या आहेत त्यांच्यासाठी काम करण्याची आहे इच्छा त्यांची आणि ते इच्छा करू शकतात. शासनाने ज्या योजना काढल्या लाडकी बहीण योजना आहे त्याचप्रमाणे संजय गांधी श्रावणबाळ योजना आहेत. या योजनेसाठी अग्रेसर कोण असतात या वार्डातील सतत जे काय पाठपुरावा करतात किंवा येथील जनतेला सहकार्य करतात? पाण्याचा विषय आहे कोण या ठिकाणी झटतात असं सतत? आमचे मोठे धीर जे आहेत गौतम भैया चव्हाण हे सर्वांचे काम आणि सगळे काम बघतात ते सर्वजण करतात. या ठिकाणी आपण वार्ड क्रमांक 1 येथील महिलांचे मत जाणून घेतलं आहे. हा वार्ड क्रमांक 1 नंबर आहे. बर कोणाची हवा इकडे चालू सध्या? इकडे सध्याला आता राष्ट्रवादीची हवा चालू आहे. कुठल्या राष्ट्रवादी तुतारी का घड्याळ? घड्याळाची हवा चालू आहे. खाली का वरी? चौकडूनच म्हणजे सगळे हो तिन्ही पॅनल टू पॅनल. पॅनल टू पॅनल. कोण होणार नगराध्यक्ष? नगराध्यक्ष जाधव. ठीक आहे. आपला वार्ड क्रमांक कोणचा आहे? 5. कौन आएगा उधर चुन के? बीजेपी. ठीक है. क्रमांक 3 है. 3 है. कौन आएगा 3 में? तुतारी. आपला वार्ड क्रमांक किती? 5 मध्ये कोण येईल? काय सांगता येत नाही. टप आहे. टफ आहे. कोणा टफ है? बीजेपी तुतारी. हाँ बीजेपी तुतारी. आपका कौन सा वार्ड है? वो छे कौन सा? ये बच्चन बोला उसकी अम्मी है मैं. उसकी अम्मी है क्या? हाँ. किसको करने का वोट? वो क्या है बोला तू तारीख को. तुतारी. ठीक है. हमारी क्या सेवा करेंगे आप? क्या करना है बोलो. हाँ? बोलो. अरे धारूर में चुनाव चल रहे हैं. बोलो. एक मिनट. ठीक है. क्या किसकी हवा है धारूर में फिलहाल? है अभी बोल नहीं सकते कुछ किसकी है तो कैसे क्या? कैसे क्या वो खड़ेने वाले कौन आएगा चुन के? कौन आएगा? खड़ेने वाले बहुत हो गए. हाँ बहुत हो गए कुछ नहीं बता सकते. चुन के कौन आएगा? चुन के कुछ नहीं बता तुम्हारे सकते. हिसाब से? मेरे हिसाब से भी नहीं कुछ नहीं बता. पब्लिक का रुझान समझ में नहीं आ रहा क्या है क्या नहीं. हाँ कोई सही बोल रहा नहीं. हाँ पैसे के पीछे पड़े वाले हैं. पैसा जो देगा वो चुन के आएगा. हाँ हाँ ये धारूर की दिशा तो ऐसी हो गई हाँ कि बस रोड पे चलने को काम के रोड नहीं रह गए. रोड अभी रोड हो गया ना ये. करने का एक होगा गली कुची में देखो क्या हाल है. गली कुची में देखो क्या हाल है. चलने नहीं आता तुमको. पानी नहीं आता. महीना महीना पानी नलकू. काय की नगर पालिका काय जान दो जी छोड़ दो पीछा. ठीक आहे. आपला वार्ड क्रमांक किती? प्रभाग क्रमांक 2. 2 मध्ये कोणाची चर्चा आहे?
चर्चा म्हणून तसं सांगता येणार नाही आणखीन सध्या तरी. प्रत्येक उमेदवार आपापल्या परीनं प्रचारात आघाडीवर आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहे. मूलभूत प्रश्न, सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाणी प्रश्न आहे गावाचा. 2000 पासून जवळपास सगळ्यात मोठा प्रश्न धारूर शहराचा पाण्याचा प्रश्न आहे. आता म्हणजे पाठीमागे 2011ला धारूर नगर परिषदेची निवडणूक झाली, त्यावेळेस माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा यांनी अजितदादांच्या माध्यमातून 19 कोटी रुपयाची एक कुंडलिका प्रकल्पावरून योजना मंजूर केली होती. प्रत्यक्षात काम पण चालू झालं, परंतु धारूर नगरपालिकेत जे सत्ताधारी बसलेले होते त्यांच्या अडवणुकीच्या भूमिकेमुळे ती योजना रखडली आणि त्या रखडलेल्या योजनेमुळे आजपर्यंत धारूर शहराला आणि जनतेला पाणी मिळत नाही. आणि नंतर कालच्या एक प्रशासकाच्या काळात या मतदारसंघाचे आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांनी 65 कोटी रुपयाची कुंडलिका प्रकल्पावरून योजना, जी जुनी योजना होती ते चालू करून त्याला एक समांतर योजना चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि येत्या म्हणजे माझ्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 महिन्यात धारूर शहरांना मुबलक मानसी जवळपास 100 ते 150 लिटर पाणी दररोज पाणी उपलब्ध होणार आहे. महायुतीचे 2 उमेदवार आहेत, कोण आपल्याला योग्य वाटतो? नाही, उमेदवार कोण योग्य याच्यापेक्षा मागच्या काळातील सत्ताधारी होते त्यांनी काय केलं आणि आज एक स्वच्छ संयमी असा चेहरा म्हणून जनता कोणाकडे पाहते ते बघते. आणि सगळ्यात महत्वाचा तुम्ही प्रश्न विचारला, महायुतीतील 2 उमेदवार कोण सरस वाटते, तर मागील एक 30-40 वर्षापासून धारूर शहरात भारतीय जनता पार्टीचा जो बेस होता, ज्यांच्या घरात भाजप वाढलेली होती, आज या निवडणुकीत ज्यांनी भाजप घराघरात पोहोचवली त्यांनाच असं बाजूला करून नवीन येणाऱ्या लोकांनी भारतीय जनता पार्टी काबीज केली अशी धारूर शहरात चर्चा चालू आहे. काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष धारूरचा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे बालाभाऊ जाधव हे धारूर शहराचे नगराध्यक्ष होतील असं वाटतंय. बालाभाऊ जाधवच का? शांत संयमी सुसंस्कृत असा चेहरा आहे. त्यांच्या चुलते विठ्ठलप्पा जाधव यांच्या काळामध्ये झालेले काम हे शहराने बघितलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना संधी देतील असं मला वाटतंय. नमस्कार सर. आपला वार्ड किती क्रमांक? 8 नंबर. 8 नंबर मध्ये कोणाची हवा आहे सध्या? बाळू जाधव, गणेश सावंत. कुठला पक्ष कुठला? राष्ट्रवादी. धन्यवाद. पण निवडणूक चालू आहे ना आता. काय घेणं देणं काहीच नाही. नाही. कुणी जेव्हा टाइम ते येईल टाकायचं तेव्हा बघू. बर, बरोबर आहे. आपलं काय मत आहे, कोण होईल नगराध्यक्ष धारूरचा? कामाच्या संदर्भात बोलायचे का कोण होईल या संदर्भात बोलायचं? आपल्याला काय वाटतंय? कुठल्या संदर्भात बोलतात तुम्ही? आपल्याला नगराध्यक्ष कोण होईल असं वाटतंय? ज्याला जास्त मतं पडतील तो नगराध्यक्ष होईल. तरी कोण होईल? निश्चित तसंच काय सांगावा, पाण्यात मैसनवरी मोल म्हणजे अंदाज नाही. अंदाज नाही. दारूचा काय हा धारूरचे प्रश्न आहेत ते भरपूर प्रश्न आहेत. 1976 पासून मी बघतोय जे अध्यक्ष झाले त्या माणसानं, सर्वसामान्य माणसाचं किल्ले धारूर नगर परिषद निवडणूक रणसंग्राम 2025 याबाबत वारणी हा या ठिकाणी जनतेचा कौल जाणून घेत आहोत, जनतेचे मूलभूत प्रश्न जाणून घेत आहोत. मामा नाव सांगा. जालिंदर अंबादास गाय समुद्रे, राहणार धारूर, वीर पांडुरंग चौक. बरं, वार्ड क्रमांक किती आहे? वार्ड क्रमांक 10. काय मूलभूत प्रश्न आहेत या वार्डाचे? या वार्डाचे मूलभूत प्रश्न नाली, वीज, पाणी, शौचालयाची सोय नाही. आणि आतापर्यंत जेवढे बी अध्यक्ष झालेत ना त्यांना कुठल्याही प्रकारचा जास्त इथं इंटरेस्ट घेतलेला नाही. जवळपास 9 वर्षानंतर ही निवडणूक होते. हो. यापूर्वी देखील हे उमेदवार आपल्या भेटले आले असतील, त्यावेळेस काय आश्वासन मिळाली होती आपल्याला? आश्वासन आम्ही हे करू ते करू असेच आश्वासन सगळ्यांना दिलेले आहेत. झाले का पूर्ण ते? नाही, काही झालं नाही. आता अनेक चेहरे या निवडणूक मध्ये पडलेले आहेत. यामध्ये कोण योग्य उमेदवार वाटतो आपल्याला आणि कोण प्रश्न, कोणी नवीन चेहरा आहे का जे की जनतेचे प्रश्न जाणून घेतो आणि ते सोडविल असं आपल्या अपेक्षा आहेत?
जे की आता सध्याचे जे उमेदवार आहेत ना, अध्यक्षपदाचे का नगरसेवकाचे, नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ना, जे सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न सोडणार आहे ना, असा येईल निवडून. पण त्याचं नाव घेणं योग्य नाही. गुप्त आहे. नाही, योग्यच नाही ना. जनतेचा कौल काय आहे ते कुणाच्या, मला माहित आहे का तुम्हाला माहित आहे, काहीच नाही. हा, असं आहे. नगरसेवक म्हणून कोण वाटतो आपल्याला की आपल्या वार्डातले प्रश्न नगर परिषदेमध्ये मांडू शकेल? आता सध्या म्हणलं तर लक्ष्मण सिरसट बी प्रश्न काही प्रमाणात सोडीत होता आणि बापू गायसुंदरे बी सोडीत होता. बाकीच काय, पण ते तटपुंजे प्रश्न, कारण का त्यांचं ऐकतच नाही ना. पाण्याचं कसं आहे आपलं, जे किती दिवसाला पाणी सुटते? 3 महिन्याला, एक महिन्याला पाणी सुटते. हो, आता नगर जी काही पाईपलाईन आहे ती पूर्ण होती आणि इकडे पाणी सुरू झालं असं ऐकलं. नाही, पाणी आज हे काय आमचं कोरडं ठणठणत आहे. हो, हे काय टाक्या पिक्या जाऊन बघा, उघड्याच आहेत. प्रचार कसा चालू आहे? प्रचार सगळ्याचे जोरात उगायचं. मी तुम्हाला हे देतो, मी तुम्हाला ते देतो, मी असं करतो, मी तसं करतो. पण एक काय कुत्रा काम, आश्वासनाची खैरात चालू आहे. आश्वासनाची खैरात, चाळणीनं पाणी प्यायचं आणि मुंगशे लावून पाणी जेवायचं. हा, आम्हाला नवीन आश्वासन काय भेटलं की जे तुमचे जे राहणाऱ्या घराचे जे भोगवतदार आहेत ते आम्ही तुमचे मालख्याकाला नाव देऊत, पाणी योग्य सोडूत, वीज पुरवठा करूत, हे असे प्रश्न आता करूच म्हणून आश्वासन दिलं. तर पण ते होईल का नाही ह्याचा काय भरोसा नाही. कशामुळं म्हणजे त्यांना ती सवय लागली थापा मारायची. त्याच्यावर उमेदवार आपल्याला आश्वासन दिले होते. सगळ्यात ह्याच्या अगोदर बी असेच आश्वासन दिले आहेत. आश्वासन तुम्ही विचारा त्यांना गेला नाहीत का? विचारा गेलं तरी आम्ही बुट घेऊन जातोच, पण त्यांचा ते निर्लज्ज सदा चुकी. मामा नाव सांगा आपलं. महादेव चंद्रमा शिंगारे. कुठला वार्ड येतो आपला? 9 नंबर. बरं, काय मूलभूत प्रश्न आहेत आपल्या वार्डाचे? काय नाही, नाल्याचे याचे प्रश्न आहेत. रस्त्याचा प्रश्न सुटला का? ते रस्ते व्हायलेत, पण आणखी गल्ली बोळीतले राहिलेत नाले आहे. बरोबर. नगराध्यक्ष पदाचा चेहरा कोण वाटतो आपल्याला, जे की आज जनता त्यांना पसंत करेल? काय आता जनतेचा कल काय, जनतेचं काय आपण सांगू शकतो? मला सांगा, सांगू शकतो का आपण पसंती? आता आपल्या पसंतीने समजा आपण जे योग्य वाटणार आहे त्यांना देणार ना आपण. कोण योग्य वाटतं आता योग्य समजा आता होईल थोडं चर्चेतून आणखी समजा, आणखी त्याचा पक्का निर्णय नाही ना आपला बी. नवीन चेहरे आहेत, नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का अजून याच पहिले आहेत? नवीनच यायला पाहिजे संधी, नवीनच यायला पाहिजे. कोण उमेद माहिती का आपल्याला? हा, माहिती. कोण उमेद? आपले निर्मळ आहेत, आहे सुरेश गवळी आहेत, अर्जुन गायकवाड आहेत, परत बाळासाहेबजी जाधव. बरं, असे एकूण 4 जण नगरमध्ये आहेत. त्यापैकी नवीन चेहरे आहेत काही आणि काहींनी अनुभव घेतलेला आहे. नाही, पण नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का? नवीनलाच मिळायला पाहिजे. हो, हा, संधी नवीनलाच मिळायला पाहिजे. नवीन पैकी चेहरे सांगा, कोण 1-2 कोण आयोग वाटतात आपला? बालाजीला मिळावं समजा, बालाजी जाधव यांना. नवीन चेहऱ्याला त्याला अनुभव आहे. आणि नाही, बाकी त्यांनी म्हणजे त्यांचा राजकारणामध्ये त्यांचा छंदच आहे बचपनपासून. त्यांचा पक्ष मला वाटतं राष्ट्रवादी पक्ष आहे आपला यांचा. बरोबर, घड्याळ. खरं चालू. जनतेच्या मनातील नगराध्यक्ष, जनतेच्या मनातील नगरसेवक, त्याचप्रमाणे जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यास कोणी श्रेष्ठ ठरलंय आणि नवीन आश्वासनं मिळत आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत मतदार आहेत. नाव सांगा. फाईन टेलर. बरं, या आपल्या वार्डातील किती वार्ड क्रमांक आहे? आमचा 8 वार्ड क्रमांक आहे. कुठले मूलभूत प्रश्न आहेत, सुटले आहेत आणि नवीन काय अपेक्षा आहेत आपल्या वार्डासाठी? पाणी आहे, नाली आहे. प्रश्न तर कुठले सुटलेले नाहीत अजून. पाणी प्रश्न जो आहे, किती दिवसाला पाणी येतं आपल्याला? पाणी 15 दिवसाला, महिन्याला, 8 दिवसाला. किती दिवसाला पाणी सुटायला पाहिजे? पाणी कमीत कमी 2 दिवसाला सुटायला पाहिजे ना. पाण्यावर काही खर्च होतो का आपला वैयक्तिक, पाणी वेळेवर न सुटल्यामुळे? मग आता खर्च होणारच ना. किती साधारणतः? 400-500 रुपये टँकरच आहे प्रत्येक महिन्याला. आज एकूण चौरंगी लढत होत आहे या शहरामध्ये, चौरंगी पंचरंगी. कोण योग्य उमेदवार वाटतो आणि कुणाच्या मार्फत या जनतेचे प्रश्न सुटतील असं आपल्याला वाटतंय? नाही, जे योग्य काम करणार त्यालाच मतदान देणार लोक. नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का? पूर्वीचेच कोणी एखादा पूर्वीचाच नगराध्यक्ष होईल? नाही, 100% नवीनला चान्स भेटणार. नवीन पैकी मला वाटतं 1-2 चेहरे आहेत नवीन, यापैकी कोणाला संधी मिळेल? कुठले 2?
तसं सांगता येणार नाही ना आपण. तसं नाही सांगू शकत. अनुभव कोणाला आहे जास्त? जे काही पहिले उमेदवार होते, जे नगराध्यक्ष म्हणून राहिले या शहराचे, त्यांचा अनुभव कामाला येईल का? नवीन चेहऱ्याकडून काम होतील असं वाटतं आपल्याला? जुनेनं पण चांगलं काम केलं ना. अर्जुन गायकवाडनं पाण्याचा प्रश्न एकदम व्यवस्थित सोडलेला आहे. हो बरोबर. त्यांना पण संधी मिळू शकते. मिळू शकते ना, असं नाही. बरं. हो. आपल्या वार्डातून कोणाची हवा जास्त? कोणाची? आपल्या वार्डातून कोणाला पसंती आहे आधी? तसं काही नाही सांगू शकत नाही आपण धन्यवाद माणसं आहेत, सांगू शकत नाही ना. हो. किल्ले धारू शहरातील एक होलसेल व्यापारी आहेत, ज्यांना सर्व शहरात ते परिचित आहेत आणि जनतेचे प्रश्न काय आहेत. आपलं नाव सांगा परिचित पहिलं. सय्यद मुन्ना. बरं. या 2025 नगर परिषद किल्ले धारू निवडणूक चालू आहे. आज अनेक चेहरे नवीन आहेत, पूर्वीचे काय आहेत, यापैकी जनता कोणाला पसंत करेल आणि आपल्या वार्डातील कुठले मुख्य प्रश्न आहेत की आज ते सुटलेले नाहीत आणि काही मार्गी लागलेत? आमच्या वार्डातले प्रश्न दादांच्या ज्यावेळेस दादा आमदार झाले आणि आमच्या वार्डात आमचे नगरसेवक सुधीरदादा शिंगारे यांनी चांगल्या पद्धतीनं आमच्या वार्डात काम केलेले आहेत. तरी काम आहे त्यांचं, जसं की रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने झालं, लोकांच्या घरकुलाची कामं त्यांनी करून दिले, मंदिराची कामं त्यांनी करून दिले, असे भरपूर काम आहेत जे त्यांनी केलेत. पाण्याचा प्रश्न कसा आहे आपला? पाण्याचा प्रश्न आहे पण सध्या पाईपलाईन झालेली आहे. बरं. याचा पाठपुरावा करून कोण पूर्ण करेल असं वाटतं आपल्याला? होणारा नगराध्यक्ष कोण असावा? होणारा नगराध्यक्ष हा राष्ट्रवादीचा असावा, जे की बालासाहेब जाधव आहेत, त्यांना आम्ही पसंती करतो. वार्ड क्रमांक किती? 9 मध्ये कोणाची हवा आहे? हवा पप्पू तात्याची आणि वरी बालाभाऊची. कुठला पक्ष? राष्ट्रवादी घड्याळ. आपण कुठल्या वार्डात आहेत? 9 नंबर. कोणाची चर्चा आहे? चर्चा आता जसं जे पक्ष येईल त्याची चर्चा आहे. समजा आता शेवटला कळण काय ती निकाल लागल्यावर आता कुणाची हवा? 9 वार्ड नंबर सगळ्याची चर्चा आहे. आता काय काढा ना कोणाचं लागणार ते काय. रिक्षा युनियननं काल अर्जुन बाप्पा गायकवाड यांना पाठिंबा दिलेला आहे, तर त्यावर आपण काय म्हणता? पाठिंबा दिला म्हणजे असं एक आमचं म्हणणं होतं की त्यांचं काहीतरी म्हणजे आमचं त्यांच्याकडून काहीतरी काम करून घ्यायची इच्छा होती, म्हणून आम्ही ते पाठिंबा त्यांना दिला. त्यांना आम्हाला करू म्हणून सांगितलं. पण काय करू म्हणून सांगितलं? आता आमच्या तिथं गाडी लावायला जागा तुम्हाला व्यवस्थित करून देऊ, पुन्हा तुमच्या समोर जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं सुशोभीकरण करू, हे सगळं सांगितलं. आणि आपला रिक्षा स्वतःचा आहे का? हो. हा तर रिक्षा राष्ट्रवादीने लावलाय? हो, राष्ट्रवादीने लावली. मग आपण अर्जुन गायकवाडला कसा पाठिंबा दिला? पाठिंबा म्हणजे आता ते आमचे युनियन सगळ्यांना दिलता, म्हणून दिलेला आहे आम्ही. तसं म्हणजे हे नाही आमचं. युनियनचा अध्यक्ष कोण आहे? युनियनचा अध्यक्ष आमचा शवाना चव्हाण अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष अमरदीप लोखंडे. आपला वार्ड क्रमांक 8 मध्ये कोणाची हवा आहे सध्या? हवा तसं काही सांगता येत नाही सध्या. दारूचा नगराध्यक्ष कोण होईल? तो बी प्रश्न अवघडच आहे. विकासाच्या कामावर होईल नगराध्यक्ष. कोण विकास करू शकते असं वाटतं आपल्याला? तसं काय आता हे नवीन चेहरे आहेत सगळे. आता अनुभव घेतल्याशिवाय काय कळत? अनुभव येण्यासाठी कोणत्या चेहऱ्याला संधी द्यायला आपण? सांगता येत नाही. आता सार्वजनिक निवडणूक आहे ही, सगळ्याचं मत ते आपलं मत. चर्चा कोणाचीच नाही सध्या दारूमध्ये, जनतेमध्ये हवा कोणाचीच नाही. हवा नाही कोणाची, सांगता येत नाही. कोणत्याच पक्षाची हवा नाही. नमस्कार. वार्ड क्रमांक किती आपला? 9 मध्ये कोणाची चर्चा आहे सध्या? तरी टफ फाईट आहे. कोणा टफ फाईट होईल? पप्पू तात्या, विनोदादा. बरं. नगराध्यक्ष पदासाठी कोण आहे? संमिश्र आहे सगळं. तिघा जणात फाईट होईल. 3 चेहरे कोणचे आहेत ते? तुतारी, कमळ, राष्ट्रवादी काँग्रेस. या तिघांमध्ये कोण वाटतं आपल्याला निवडून? घड्याळ येईल.